हे गाईज गुड मॉर्निंग. तर जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बोललेली, की आमच्या घरात चुकून उंदीर आलेला. तर सकाळी-सकाळी मला त्याचं दर्शन झालं ते म्हणजे खिडकीमध्ये आणि आम्ही जे काल विचार करत होतो ना, की तो कुठे गेलेला, कुठे गेलेला? आम्ही त्याला इतकं शोधलेलं, की बाहेर काढायला, पण तो दिसतच नव्हता. म्हणजेच तो खिडकीच्या मागे लपलेला होता आणि मग आम्ही पुन्हा प्रयत्न केला त्याला बाहेर काढायचा, पण तो अजिबात निघाला नाही. तर असो, बघूयात. त्यानंतर मग कॉलेजला जायचं होतं, आवरायला घेतलं आणि अनफॉर्च्युनेटली आज मला सेमिनार द्यावं लागलं. पण माझं सेमिनार ट्यूसडेला होतं. बट मॅमनी अशी कंडिशन टाकली, की ज्यांना-ज्यांना वाटतंय, की सेमिनार द्यायचंय ते देऊ शकता. मग मी एकदम रँडमली असंच थोडंसं प्रिपेअर केलं. सकाळी नोट्स काढलेल्या आणि बसमध्ये ते प्रिपरेशन करत-करत गेली आणि देऊन दिलेलं सेमिनार. काय माहिती मी एवढ्या लवकर का देऊन दिलेलं? कारण आहे ना, मला असं वाटलं, की उद्या मग रक्षाबंधन आहे. मग थोडंसं बिझी राहू, मग मला काही स्ट्रेस नको म्हणून मग ते मी आज देऊन मोकळं केलेलं. आणि खूप छान झालेलं सेमिनार. मला थोडीशी भीती वाटत होती, कारण मी खूप कमी वेळेत प्रिपेअर करून देणार होती. पण मग खूप छान झालेलं. मॅमनी सुद्धा खूप तारीफ केलेली, की खूप फ्लुएंट आणि मस्त दिलेलं सेमिनार. त्यानंतर मी घरी आली. घरी येताना मी खूप खुश होते, कारण माझी बहीण आलेली होती. तिचं लग्न झालेलं आहे. ती राखीसाठी आलेली. त्यानंतर माझे काही पार्सल होते, मी ते ओपन केलेले आणि मग आता बहीण आल्यावर म्हणजे तर खूप साऱ्या गप्पा होणारच होत्या. मग गप्पा मारता-मारता इतका वेळ निघून गेला, की समजलंच नाही. मग अचानक आमचं ठरलं, की बाहेर जायचं काहीतरी खायला, कारण तिची खूप क्रेव्हिंग होत होती पाणीपुरी आणि भेळपुरी खायची. मग आम्ही बाहेर गेलेलो चाट सेंटरला. मग भेळ खाल्लेली, पाणीपुरी खाल्ली आणि इतकं काही भरपूर खाल्लेलं, तिला खूपच असं झालं होतं, की मी काय खाऊ, काय नाही. तर मग मीही तिला सपोर्ट देत गेली आणि मग आम्ही खूप असं एन्जॉय केलं. त्यानंतर मग आम्ही मॉलला गेलेलो. तिला काही राखी घ्यायच्या होत्या. मग मॉलमध्ये बघितलं, फिरलो थोडंसं. तिने घेतल्या राख्या. मग मला तर मम्मीने ऑलरेडी घेऊनच ठेवलेल्या होत्या, बट तिला घ्यायच्या होत्या. मग ती घेत होती तिथनं. मला तर काहीच नाही. मला फक्त मॉलला गेल्यावर खायचंच दिसतं गाईज. आणि मग माझ्या अचानक लक्षात आला तो उंदीर. म्हटलं आता काय आपल्याकडनं तो काही निघत नाहीये, तर जाऊ दे त्याला त्याच्या पद्धतीनंच बाहेर निघू दे. मग मी त्याच्यासाठी हे रॅट बँड घेऊन आलेली. म्हणजेच हे एक असं बुकलेटसारखं असतं आणि हा ओपन करून ठेवला, की तो आपोआप स्टिक होऊन जातो. तर मग मी रात्री सगळं काही आवरून ती बुक तिथे लावून दिलेली. आता बघूयात सकाळी काय होतं. मग मी स्टडीला बसलेली, पण मॅडमचं अचानक उठलं, की मला मेहंदी काढायची, मला मेहंदी लावून द्या. मग मी अभ्यास सोडून तिच्या हातावर मेहंदी काढत बसली. रात्रीचे 2 वाजले होते आणि मग मेहंदी वगैरे संपल्यावर मी माझा स्टडी कंटिन्यू केला. थँक फॉर वॉचिंग. भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.